नमस्कार लाडक्या बहिणींनो. मार्च महिना जवळपास संपत आला आहे, पण अजूनही अनेक महिलांच्या खात्यावर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. आणि सध्या एक मोठी चर्चा सुरू आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार का? म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 2 हप्ते एकत्र मिळणार का? की पुन्हा एकदा महिलांना 1,500 रुपयांसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेबाबतचा सध्याचा अपडेट, जी.आर.ची स्थिती आणि पुढील वितरण कधी होऊ शकते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. कारण सध्या राज्यातील लाखो महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे. ही योजना इतकी महत्त्वाची असताना देखील हप्ते वेळेवर का येत नाहीत? लक्षात घ्या, मागील काही दिवसात पीएम किसान योजनेचे पैसे जमा झाले. नमो शेतकरी योजनेचा निधी वितरित झाला. निराधार योजनेचे देखील पैसे जमा झाले. पण ज्या योजनेला सरकारने स्वतः महिलांसाठी क्रांतिकारी योजना म्हटले होते, त्याच लाडकी बहीण योजनेचा हप्ता मात्र अजूनही थांबलेला आहे. आता जरा विचार करा, आपण आज कोणत्या हप्त्याबद्दल बोलतोय? फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल. पण आज तारीख जवळपास 18 ते 19 मार्च झाली आहे. म्हणजे जवळपास दीड महिना उलटून गेला, तरीही अजून त्या हप्त्याचे वितरण झालेले नाही. त्यामुळे राज्यातील अनेक महिलांमध्ये नाराजी देखील वाढताना दिसत आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जी.आर. म्हणजेच सरकारी आदेश. लाडकी बहीण योजनेमध्ये साधारणपणे आधी निधीची तरतूद केली जाते, त्यानंतर जी.आर. जारी केला जातो आणि त्यानंतर काही दिवसात पैसे खात्यावर जमा होतात. पण सध्या परिस्थिती अशी आहे की फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबत अजून कोणताही नवीन जी.आर. जारी झालेला नाही. त्यामुळेच सध्या वितरणाची प्रक्रिया देखील थांबलेली आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न, खरंच 3,000 रुपये एकत्र मिळणार आहेत का? म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च असे 2 हप्ते एकत्र जमा होणार का? सध्या काही माध्यमांमध्ये अशा चर्चा सुरू आहेत की गुढीपाडव्याच्या निमित्ताने 2 महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाऊ शकतात. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सरकारकडून याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे सध्या 3,000 रुपयांची बातमी ही केवळ चर्चा आहे, अधिकृत निर्णय नाही. खरं पाहिलं तर लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी खूप महत्त्वाची योजना आहे. कारण अनेक महिलांसाठी हे 1,500 रुपये खूप मोठा आधार असतात. काही महिला या पैशातून घर खर्च चालवतात, काही महिला मुलांच्या शिक्षणासाठी वापरतात, तर काही महिला औषधोपचारासाठी वापर करतात. पण जेव्हा हे पैसे वेळेवर मिळत नाहीत, तेव्हा महिलांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे बिघडते. यामध्ये अजून एक मोठा प्रश्न म्हणजे ई-केवायसी. अनेक महिलांची वेबसाईट नीट न चालल्यामुळे किंवा माहिती न मिळाल्यामुळे ई-केवायसी राहून गेली आणि त्यामुळे काही महिलांचे नोव्हेंबरपासून पैसे थांबले आहेत. त्यामुळे सरकारने अशा महिलांना ई-केवायसीसाठी आणखी एक संधी देणे गरजेचे आहे. सध्या उपलब्ध माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच वितरित होऊ शकतो. पण सध्याच्या परिस्थितीवरून पाहिलं तर गुढीपाडव्याच्या आधी पैसे येण्याची शक्यता कमी होत चालली आहे. जर पुढील काही दिवसात जी.आर. जारी झाला तर त्यानंतरच वितरण प्रक्रिया सुरू होईल. लक्षात घ्या, राज्यातील लाखो महिला या योजनेवर अवलंबून आहेत आणि काही महिलांसाठी हे 1,500 रुपये म्हणजे महिन्याचा आधार असतो. म्हणूनच या योजनेमध्ये नियमितता असणे अत्यंत गरजेचे आहे. जर सरकारने दर महिन्याला एक ठराविक तारखेला पैसे जमा केले तर महिलांना मोठा दिलासा मिळू शकतो. आता कमेंट करून नक्की सांगा, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत? आणि तुमच्या मते गुढीपाडव्याच्या निमित्ताने 2 महिन्यांचे 3,000 रुपये एकत्र द्यायला हवेत का? आणि जर तुम्हाला सरकारी योजना आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट सर्वात आधी पाहायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.